एकता की गुंफण, भारतीय संविधान आणि आपले सण. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, जय चौधरी क्रिएटर मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आपल्या भारत देशाची खरी ओळख काय, तर ती आहे विविधतेतून एकता. आज आपण अशा वळणावर आहोत जिथे एका मागून एक येणारे सण आपल्याला मानवतेची शिकवण देत आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 25 नुसार प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार सण साजरे करण्याचे आणि रूढी परंपरा जपण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. याच स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आजचा हा विशेष माहितीपट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. कृपया करून सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. 1. गुढीपाडवा, समृद्धीची सुरुवात. चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू नववर्षाची सुरुवात. गुढीपाडवा म्हणजे विजयाचे प्रतीक. प्रभू रामचंद्र वनवासातून अयोध्यात परतले तेव्हा अयोध्येच्या समृद्धीचे दर्शन घडविण्यासाठी वस्त्रभरणीने नटलेल्या गुढी उभारल्या गेली. हा सण आपल्याला नवा उत्साह आणि वाईटावर चांगल्याचा विजयाची प्रेरणा देतो. 2. रमजान ईद, त्याग आणि संयम. गुढीपाडव्याच्या उत्साहानंतर आपण पाहिले मुस्लिम बांधवांच्या त्यागाचे प्रतीक असलेला रमजान महिना. कडक उन्हात तहान भूक विसरून महिनाभर ठेवलेले रोजे हे केवळ उपाशी राहणे नव्हते, तर गरिबांच्या वेदना स्वतः अनुभवणे होते. अल्लाहकडे सर्वांच्या सुखशांतीसाठी केलेली प्रार्थना आणि त्यानंतर साजरी झालेली ईद उल फित्र समाजात प्रेमाची प्रकरण करून गेली. आजच्या माहितीपटातील विशेष भाग, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र एक आदर्श जीवन प्रवास. 1. वचनपूर्ती आणि त्याग. राज्याभिषेकाचा त्याग आणि वनगमन. जेव्हा अयोध्यात आनंदाचे वातावरण होते आणि रामाचा राज्याभिषेक होणार होता, तेव्हाच त्यांना 14 वर्षाच्या वनवासाची आज्ञा मिळाली. प्रसंग, रामाने एका क्षणाचाही विलंब न लावता पित्याचे वचन राखण्यासाठी राज्य वैभवाचा त्याग केला. त्यांनी कैकेयी मातेबद्दल मनात कोणतेही आकस ठेवला नाही. समाजासाठी संदेश. आजच्या काळात जेथे संपत्तीसाठी कुटुंबात वाद होतात, तेथे रामाचा हा त्याग शिकवतो की नाती आणि कर्तव्य ही पदापेक्षा मोठी असतात. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए पर वचन ना जाए. 2. सामाजिक समरसता. शबरीची उष्टी बोरे आणि निषाद राज मैत्री. रामाने वनवासात असताना केवळ ऋषी मुनींचीच भेट घेतली किंवा घेतल्या नाहीत, तर समाजाच्या शेवटच्या थरातील लोकांचीही नाते जोडले. प्रसंग, भिल्ल समाजाची शबरी मातेने अत्यंत प्रेमाने दिलेली उष्टी बोरे रामाने आनंदाने खाल्ली. तसेच गंगा पार करताना केवट नाविक आणि निशब्द राज गुह याला आपल्या भावाप्रमाणे मानले. समाजासाठी संदेश. प्रभू रामाने त्रेतायुगातच जातीभेद नष्ट करण्याचा संदेश दिला होता. जय चौधरी क्रिएटरच्या माध्यमातून आपण हे सांगू शकतो की खरी भक्ती आणि माणुसकी ही जातीपातीच्या पलीकडे असते. अहिल्या उद्धार. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांचा सन्मान करणे किंवा त्यांना सन्मान देणे. प्रसंग, गौतम ऋषींच्या शापाने शिळा झालेल्या अहिल्याचा
रामाने उद्धार केला. समाजासाठी संदेश. हा प्रसंग स्त्री सन्मानाचे प्रतीक आहे. समाजात ज्यांना वाळीत टाकले जाते किंवा समाजाकडून चूक झाली किंवा झाल्या आहेत, त्यांच्या चुका पदरात घेऊन त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सन्मान देणे हेच खरी रामभक्ती आहे. संघटन शक्ती. वानर सेनेची उभारणी आणि रामसेतू. रामाकडे स्वतःचे मोठे सैन्य नव्हते, तरीही त्यांनी सामान्य वानरांना आणि निसर्गाला सोबत घेऊन रावणासारख्या शक्तिशाली शत्रूचा पराभव केला. प्रसंग. रामसेतू बांधताना खारुताईने उचललेला वाटा आणि वानरसेनेचे समर्पण. समाजासाठी संदेश. प्रभू रामांनी शिकवले की जर हेतू शुद्ध असेल आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जिद्द असेल तर आवश्यक गोष्टीही किंवा अशक्य गोष्टीही शक्य होतात. तरुणांसाठी हाच सर्वात मोठा धडा आहे. संघटन. शत्रूबद्दल आदर. रावणाचा अंत आणि लक्ष्मण रावण संवाद. रावण हा अहंकारी होता, पण तो प्रकांड पंडितही होता. प्रसंग. रावणाच्या मृत्यूपूर्वी रामाने स्वतः लक्ष्मणाला त्यांच्या चरणापाशी बसून राजकारण आणि ज्ञानाची दीक्षा घेण्यास पाठविले. रामाने रावणाला केवळ शत्रू म्हणून न पाहता एक विद्वान म्हणून मान दिला. समाजासाठी संदेश. वैचारिक मतभेद कितीही असले तरी समोरच्या व्यक्तीच्या गुणांचा आदर करणे हे प्रगत समाजाची लक्षणे आहे. 6. रामराज्य, न्याय आणि लोकशाहीचा पाया. रामाचे राज्य म्हणजे असे राज्य जिथे सर्व सुखी होते आणि जेथे राजा प्रजेच्या मताला सर्वोच्च स्थान देत असे. प्रसंग. प्रजेच्या एका शंकेखातर रामाने आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग केला. समाजासाठी संदेश. लोकशाहीमध्ये प्रजेचे सुख आणि न्याय हाच अंतिम उद्देश असावा. ही संकल्पना रामराज्यातून येते. रामायण ही केवळ जुनी कथा नाही, तर ते जगण्याचे शास्त्र आहे. प्रभू रामांनी कधीच स्वतःला देव मानले नाही. त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम माणूस बनून दाखविले, जेणेकरून आपण त्यांचे अनुकरण करू शकू. आज रामनवमी साजरी करत असताना केवळ मंदिरात जाऊन दर्शन घेऊ नका, तर रामाचा एक तरी गुण जसे की संयम किंवा सत्यनिष्ठा आपल्या आयुष्यात उतरविण्याचा प्रयत्न करा. 4. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधानाचा कणा. येत्या 14 एप्रिलला आपण अशा एका महामानवाची जयंती साजरी करणार आहोत, ज्यांनी या विखुरलेल्या देशाला संविधानाच्या एका सूत्रात बांधले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी संविधानात केवळ अधिकार दिले नाहीत, तर प्रत्येक जाती, धर्म, पंथ आणि भाषेच्या माणसाला सन्मानाने जगण्याची हमी दिली. संविधानिक हक्क. कलम 14 नुसार समानता, कलम 15 नुसार भेदभावाला मनाई आणि कलम 25 नुसार धार्मिक स्वातंत्र्य. सामाजिक क्रांती. बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता जगातली सर्वात मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली. ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून दीनदलितांना, महिलांना आणि कष्टकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. आज आपण जे मुक्त श्वास घेत आहोत तो या संविधानाचाच प्रताप आहे. 5. तरुणांना आव्हान. हम सब एक है. तरुण मित्रांनो, आज देशाला तुमच्या ऊर्जेची गरज आहे. जातीपातीच्या भिंती पाडून
देशाचा त्याग करून हम सब एक है हा नारा आपल्याला प्रत्यक्षात आणायचा आहे. जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हाच देशाचा सर्वांगीण विकास होतो. विज्ञानाची कास धरा, संविधानाचा आदर करा आणि मानवतेचा धर्म जपा. सण येतात आणि जातात पण ते मागे सोडून जातात एकोप्याची भावना. चला तर मग या रामनवमीला आणि येणाऱ्या आंबेडकर जयंतीला आपण शपथ घेऊया एक सुदृढ आणि समर्थ भारत घडविण्याची. तुम्हाला हा माहितीपट कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी विषयासाठी आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला जर आमचा हा छोटासा प्रयत्न आवडत असेल तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांनाही करायला सांगा. मी आपला शतशः आभारी आहे की आपण आमचे व्हिडिओ पाहता. कृपया करून व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांनाही शेअर करा, जेणेकरून माहितीचा प्रचार आणि प्रसार होईल. आपल्या सबस्क्राईब करण्यामुळे आपल्या कुटुंबाचे सदस्य वाढतील. जास्तीत जास्त सदस्य वाढल्यामुळे आपली वैचारिक देवाणघेवाण होईल. मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला शतशः आभारी आहे की आपण आमची माहिती ऐकून घेत असता. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं व माहिती आमची शेवटपर्यंत ऐकून घेतल्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद.